सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा जो व्लॉग आहे तो स्टार्ट होणार आहे स्किन केअर पासनं. बिकॉज तुम्हाला माहिती आहे की आता रिसेंट माझ्या घरात लग्न झालं आणि लग्नामध्ये मी भरपूर असं मेकअप केलं होतं. सो त्या मेकअपमुळे ना माझी स्किन खूप जास्त डल झालेली आहे आणि इथे मला पिंपल पण आलेला आहे. सो यस, आज आपण होम मेड स्किन केअर करणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं काही सांगणार आहे. चला आता करू संध्याकाळचा नाश्ता, ज्यामध्ये कृष्णाने बनवलेले आहेत हे न्यूडल्स. कसे झाले आता हे खाल्ल्यावर माहिती पडतील. लेट्स सी. सो मी आता जात आहे मार्केटला, काही कामानिमित्त जाते आहे सौरभ सोबत. सो जमलं तर मी मार्केटचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करेल, अदरवाईज घरी आल्यावर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेल. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा, कारण आता पुढे ना खूप इंटरेस्टिंग व्लॉग्स मी पोस्ट करणार आहे यूट्यूबला. सो पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. सो चला आता आपण आपलं स्किन केअर आणि म्हणजे स्किन क्लिन्झिंग स्टार्ट करूया. सो फर्स्ट मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे बेसन, देन ॲड सम मसूर दाल पावडर, सम टर्मरिक. आणि हो, जर टर्मरिक होममेड असेल ना तर एकदम बेस्ट, खूप चांगलं रिॲक्ट करेल ती तुमच्या स्किनवर. किचनची टर्मरिक थोडी साईडला ठेवा आणि होममेड टर्मरिक असेल तर तीच यूज करा. आणि आता आपण ऍड करू यातला मेन इन्ग्रेडियंट जो आहे दही. तुम्ही याच्यामध्ये दूध पण टाकू शकता, पण दही असेल तर एकदम बेस्ट आहे. आणि आता आपण याला करूया मिक्स 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 मिक्स. आणि एक गोष्ट अशी की हा फेस पॅक तुमची क्लिन्झिंग सुद्धा करेल स्किनची, सेकंड स्क्रबिंग सुद्धा करेल, म्हणजे एकाच याच्यात तुमच्या दोन्ही गोष्टी सोबत होतील. सो लेट स्टार्ट क्लिन्झिंग अँड स्क्रबिंग. आहे ना बेस्ट पॅक, दोन्ही याच्यात एका याच्यात दोन्ही गोष्टी होतात. सो याला छान आपण 10 ते 15 मिनिटांना स्किनवर असं छान स्क्रब करूया आणि एकदम हलक्या हाताने, है ना, जास्त रगडायचं नाही, नाहीतर तुमच्या स्किनवर रॅशेस सुद्धा येऊ शकतात. तसा तर साईड इफेक्ट काही नाही आहे, पण जास्त जर तुम्ही रगडलं तर स्किनवर इफेक्ट होईल त्याचा, म्हणजे स्किन हर्श होऊ शकते. सो घासा घासा, असं छान घासा. सो 10 मिनिटं असं छान घासल्यावर आता आपण याला वॉश करूया. सो मी स्किन वॉश केली आणि तुम्ही बघू शकता किती टॅन निघाला स्किनवरचा. इथनं तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल. सो आता छान फेस आपण वाईप करून घेऊ अँड देन आता सेकंड स्टेप फॉलो करू, म्हणजे फेस पॅक. ओके, सो आपण स्किन छान वाईप करून घेतलेली आहे. आता वेळ आहे फेस पॅकचा. सो जे आपण क्लिन्झर बनवलं होतं ना फेस क्लीन करायला, त्याच्यामध्येच फक्त आपल्याला थोडीशी नीम पावडर ऍड करायची आहे अँड दॅट्स इट. तुमचं फेस पॅक रेडी आहे. हा फेस पॅक तुम्हाला स्किनला लावून ठेवायचा आहे 15 ते 20 मिनिटं. सो फेस पॅक रेडी आहे. आता मस्त आपण आपल्या फेसला लावून घेऊया. ग्रीन ग्रीन. नीम पावडर ना अँटीबॅक्टेरियल असते, हळद आहे अँटीबॅक्टेरियल. सो स्किनवर जर काही ॲलर्जी पण असेल, पिंपल्स असतील तर ते सुद्धा याने कमी होतात. ओके, सो मी माझा फुल फेस कव्हर केलेला आहे फेस पॅकने. सो आता या फेस पॅकला आपल्याला 15 मिनिटं स्किनवर ठेवायचं आहे अँड देन वॉश करायचं आहे आणि तुम्हाला ना खूप छान असा ग्लो आलेला दिसेल तुमच्या स्किनवर. सो 15 मिनिटांनी आपण आपला ग्लो बघूया. स्किन केअर करता करता एक पार्सल पण आलं. सो चला आपण आता याला अनबॉक्स करूया, बट मी नाही करणार अनबॉक्स. जिचं पार्सल आहे तीच अनबॉक्स करायला. येस. सो गाईज 15 मिनिट्स आर डन. तर आता आपण आपला फेस वॉश करूया अँड देन मी तुम्हाला दाखवते की स्किन किती छान दिसते आणि थोडाफार ग्लो सुद्धा येतो. सो वेट, मी फेस वॉश करून येते. ओके, सो मी फेस वॉश केला. तुम्ही बघू शकता की इथे अँड इथे अशा ठिकाणी स्किन ग्लो करत आहे. हा खूप इफेक्टिव्ह फेस पॅक आहे. बट या फेस पॅकला तुम्हाला यूज करायचं असेल ना तर तुम्हाला
वीकली 2दा यूज करायचा, वीकमध्ये 2दा यूज करा, कारण होममेड आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. फक्त जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग और स्क्रबिंग करणार तेव्हा हलक्या हाताने करा, जेणेकरून स्किन हर्श नाही व्हायला पाहिजे, नाहीतर रिॲक्शन होऊ शकतं. बाकी ते इन्ग्रेडियंट त्याच्यातले रिॲक्ट करणारे नाही आहेत, बट तुमची स्किन कशी आहे हे तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली हप्त्यातून 2दा हा स्किन केअर करू शकता, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि स्किन ग्लो सुद्धा करेल, प्लस पिंपल्स असतील तर ते सुद्धा रिड्यूस व्हायला स्टार्ट होतील, डार्क स्पॉट रिड्यूस व्हायला स्टार्ट होतील. सो डेफिनेटली हा फेस पॅक ट्राय करा. सो चला आता मी पटकन आंघोळ करून येते. सो आंघोळ पण आवरली, स्किन केअर पण झालं, सगळं झालं. आता मी करणार आहे जेवण. आज आमच्याकडे होती नागदिवाळी, सो त्याच्यासाठी मम्मीने ना मस्त वाफवलेली फळे म्हणजे पोळ्या आणि मेथीची भाजी बनवली आहे. मस्त. सो मी आता जात आहे मार्केटला, काही कामानिमित्त जाते आहे सौरभ सोबत. सो जमलं तर मी मार्केटचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करेल, अदरवाईज घरी आल्यावर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेल. काय चालू दे म्हणलं आपला ब्लॉग केला मी चालू. स्टॉप नाही आता इलेक्शन आहे, सो ही इलेक्शनची सगळी तयारी चालू आहे, रॅली अँड ऑल. रवी राणांनी सुद्धा इथे प्रेझेंटी लावलेली आहे. रॅली बघितली, आता आम्हाला दिंडी पण दिसली. खरं तर आज माझी खूप इच्छा होती शेगाव जायची, आणि फायनली मला शेगावची दिंडी सुद्धा दिसली. सो आय एम व्हेरी हॅपी. जय गजानन महाराज की जय. ते म्हणतात ना, आपण मनापासून जी इच्छा ठेवतो ना ती पूर्ण होते. आणि मला शेगावला तर नाही नेऊ शकला सौरभात, पण मला शेगावच्या महाराजांची दिंडी दिसली, गजानन महाराजांची, तर मला खूप छान वाटत आहे. आता मी ना जस्ट मार्केटमधनं आली, थोडं सामान घ्यायला गेली होती. सो तिथे ना मला एक वस्तू दिसली जी सध्या खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे. आय नो, खूप फनी गोष्ट आणली आहे मी, आणि मी आणलेली आहे ही गोष्ट जी सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ना, असं लावायचं अँड देन आय नो मी लहान नाही आहे, बट मला असं वाटतं की लहानपण एन्जॉय करायचं किंवा कुठलीही गोष्ट एन्जॉय करण्यासाठी लहान असावं किंवा तेच वय असावं हे कंपल्सरी नाही आहे. आपण कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट एन्जॉय करू शकतो. सो मला ना हे खूप जास्त आवडलं, आणि अशा क्यूट क्यूट गोष्टी मला खूप जास्त आवडतात. सो मी हे परचेस केलं. अँड अजून एक वाईट गोष्ट अशी की माझा ना जस्ट ट्रायपॉड तुटला, म्हणजे पूर्ण तुटला, आता काही कामाचाच नाही राहिला. सो मी ना एक असं सेटअप बनवलं, म्हणजे डब्यावर डब्बा असं ठेवून हे सेटअप बनवलं आणि हा व्हिडिओ बनवत आहे. सो तुम्हाला हे क्यूट गोष्ट कशी वाटली ना मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, बिकॉज मला तर खूप जास्त आवडली. आणि स्पेशली मला याचा कलर खूप आवडला, हा लॅव्हेंडर कलर ना, वाव खूप सुंदर दिसतो. सो यस, आता मी याच्यासोबत खेळणार आहे. आय नो, आता खूप फनी कमेंट्स येऊ शकतात, तुम्ही खूप जण आता काही कमेंट्स करतील, बट यस मला आवडतात. तर अशा क्यूट गोष्टी, सॉफ्ट टॉईज मला खूप जास्त आवडतात. सो मी असं परचेस करत राहते. मी ना ॲमरॉनच्या शोरूमला आलेली आहे. मी गेल्या 15 मिनटापासून इथे उभी आहे, आणि सौरभ मला सांगून गेला की 10 मिनटातच मी वापस येतो. 15 मिनटं झाले पण अजूनही काही सौरभचा पत्ता नाही आहे, आणि मी इथे उभी राहून वाट बघत आहे की तो येईल. कधी येईल भाई, हे नवरे असे का बरं असतात बरं, 2 मिनिटाचं सांगतात आणि अर्धा तास लावतात. कंटाळा येतो यार असं वाट बघायला. चला आता करू संध्याकाळचा नाश्ता, ज्यामध्ये कृष्णाने बनवलेले आहेत हे न्यूडल्स. कसे झाले आता हे खाल्ल्यावर माहिती पडतील. लेट्स सी. मस्त झाले, मस्त. फक्त मला थोडे तिखट झाले, बस बाकी छान झाले. सो चला गाईज, आजचा जो व्लॉग आहे आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. सो चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.